बंधूंनो आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला एका अशा स्त्रीची कथा सांगणार आहे, जिचे दुःख ऐकून दगडही पाझरतील. तिचे नाव होते पटाचारा. ही कथा आहे एका क्षणात सर्वस्वाचा त्याग, दुःखाचा कळस आणि त्यानंतर मिळालेल्या परम सत्याची. ही कथा आहे एका अशा स्त्रीची जिने जीवनातील सर्वात भयानक दुःख अनुभवले. प्रेम, कुटुंब आणि सर्वस्वाचा त्याग, क्षणार्धात नाश. ही कथा आहे पटाचाराची, एक अशी भिक्खुनी जिचे नाव बौद्ध धर्मात दुःखाच्या तीव्रतेचे आणि त्यातून मिळवलेल्या अंतिम प्रज्ञेचे प्रतीक म्हणून घेतले जाते. तिच्या जीवनातील वेदना आणि त्या वेदनांवर तिने मिळवलेला विजय हे मानवी मनाचे मोठे साहस दर्शवते. श्रावस्तीच्या श्रेष्ठींची कन्या पटाचारा हिच्या जीवनातील ही कथा आहे. हे केवळ दुःखाचे वर्णन नाही, तर मानवी भावनांच्या चढ उतारांचे आणि अखेर परम सत्याच्या स्वीकाराचे एक महान आख्यान आहे. तिच्या जीवनातील प्रत्येक वेदना तिला अर्हतपदाकडे घेऊन गेली. श्रावस्ती नगरी ही ऐश्वर्य आणि वैभवाने नटलेली. इथे राहणारे श्रेष्ठी म्हणजे राजापेक्षा कमी नव्हते. त्यांच्या घरी जन्मलेली कन्या चारुशिला म्हणजे साक्षात सौंदर्यवती. चारुशिला ही श्रावस्तीच्या सर्वात श्रीमंत श्रेष्ठींची लाडकी कन्या होती. तिचे जीवन ऐश्वर्य आणि सुखात मग्न होते. तिला आयुष्यात कशाचीही कमतरता नव्हती. तिचा विवाह एका मोठ्या घराण्यात निश्चित झाला होता, पण बंधूंनो, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. चारुशिलाचे मन गुंतले ते त्यांच्याच घरी काम करणाऱ्या एका प्रामाणिक पण सामान्य सेवकात. त्याचे नाव अमर. तिला सोन्याचा पिंजरा नको होता. तिला हवे होते अमरचे साधे पण खरे प्रेम. तिने आपल्या वडिलांच्या अमर नावाच्या सेवकाशी प्रेम केले आणि तिच्या लग्नाच्या पूर्वसंध्येला ती सर्व ऐश्वर्य सोडून अमरसोबत पळून गेली. चारुशिलाच्या पळून जाण्याने श्रेष्ठी आणि त्यांच्या पत्नीवर समाजात मोठी मानहानी झाली. ज्या श्रीमंत घराण्यात तिचा विवाह ठरला होता, त्यांनी हा संबंध तोडला. श्रेष्ठींची प्रतिष्ठा मातीत मिळाली. लोक त्यांच्याकडे बोटे दाखवत, एवढा मोठा श्रीमंत माणूस पण स्वतःच्या मुलीला सांभाळू शकला नाही. लोक असे बोलू लागले. चारुशिलाच्या आईवडिलांसाठी हे दुःख मुलीच्या विरहापेक्षाही मोठे होते. ते त्यांच्या सामाजिक अस्तित्वाचे दुःख होते. या मानहानीमुळे त्यांनी चारुशिलाचा विचार करणे पूर्णपणे सोडून दिले आणि तिचे नाव कधीही न घेण्याचा कठोर निर्णय त्यांनी घेतला. तिकडे पटाचारा आणि अमर जंगलाजवळ एका लहानशा झोपडीत आनंदाने राहत होते. त्यांच्या जीवनात कष्ट होते, पण प्रेमात ते सर्व विसरले होते. जीवन पुढे सरकत होते. पटाचारा गर्भवती झाली. तिला आता आईवडिलांची आठवण सतावू लागली. एक दिवस तिने अमरकडे हट्ट धरला, मला एकदा त्यांना भेटायचे आहे. त्यांची माफी मागायची आहे. अमरने तिची खूप समजूत घातली. प्रिये, त्यांच्या अपमानाची जखम अजून ओली आहे. आपण आता गेलो तर ते आपल्याला स्वीकारणार नाहीत. उलट त्यांना अधिक दुःख होईल. अमरला आपल्या सासू सासऱ्यांची मानहानी माहीत होती. त्याने तिला समजावले, प्रिये, त्यांची नाराजी खूप मोठी आहे
आपण आता या अवस्थेत तिथे गेलो तर त्यांना अधिक दुःख होईल. आपले बाळ जन्माला येऊ दे. मग आपण त्यांचा राग शांत झाल्यावर नक्की जाऊ. तिने अनिच्छेने का होईना पण त्याचे म्हणणे ऐकले आणि ती घरी राहिली. त्यांना एक गोंडस मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी सिद्धार्थ ठेवले आणि त्यांचा संसार फुलला. आता तिचा संसार पूर्ण झाला असे तिला वाटले. पटाचारा आता दुसऱ्यांदा गर्भवती असताना तिला पहिल्या प्रसूतीची आठवण झाली आणि यावेळी तिला आपल्या आईवडिलांना भेटण्याची इच्छा अधिक तीव्र झाली. तिला वाटले की आता खूप वेळ गेला आहे. त्यांनी नक्कीच मला माफ केले असेल. तिने अमरकडे पुन्हा तोच हट्ट धरला. आता मी दुसऱ्यांदा आई होणार आहे. यावेळी मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या आईवडिलांना भेटायचे आहे. मला त्यांच्या घरीच प्रसूती करायची आहे. नाही तर माझ्या जीवाला शांती मिळणार नाही. अमरने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने बाहेरचे खराब हवामान दाखवले, रस्त्यातील अडीअडचणी सांगितल्या, पण पटाचारा ऐकण्यास तयार नव्हती. शेवटी अमरला तिच्या हट्टापुढे झुकावे लागले. त्याने सिद्धार्थला खांद्यावर घेतले आणि आपल्या पत्नीच्या मागे मागे तो श्रावस्तीच्या दिशेने निघाला. ते अजून श्रावस्तीला पोहोचले नव्हते तेव्हाच आकाशात ढग जमा झाले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. त्याच वेळी पटाचाराला प्रसूतीच्या तीव्र वेदना सुरू झाल्या. अमर घाबरला. या वादळी वातावरणात तिला मोकळ्या जागेवर ठेवणे योग्य नव्हते. त्याने पटाचाराला एका झाडाखाली बसवले आणि म्हणाला, प्रिये, मी जवळच्या गावातून तुझ्यासाठी आणि बाळासाठी आडोसा तयार करण्यासाठी काही लाकडं आणि कापड घेऊन येतो. अमर लाकडं आणि फांद्या शोधत असताना अंधारात एका विषारी सापाने त्याला दंश केला. अमरचा आवाजही झाला नाही आणि तो तिथेच गतप्राण झाला. इकडे पटाचारा वेदनांनी विव्हळत असतानाच तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. रात्रभर ती अमरची वाट पाहत राहिली. उजाडल्यावर तिने दोन्ही मुलांना सोबत घेतले आणि अमरला शोधायला निघाली. थोड्याच अंतरावर तिला अमरचे निष्प्राण शरीर दिसले. पटाचारासाठी तो क्षण म्हणजे जगाचा अंत होता. ज्याच्या जीवावर तिने आपले सर्व सुख ऐश्वर्य त्यागले तोच आधारस्तंभ कोसळला. ती आक्रोश करत राहिली, अमर, तू मला असे एकटीला सोडून कुठे गेलास? ज्याच्यावर विश्वास ठेवून मी माझे सर्वस्व सोडले तोच मला या घनदाट जंगलात एकटीला सोडून गेला. तिला आता या जगात कोणीच आपले नाही हे कठोर सत्य जाणवले. तिच्या पहिल्या दुःखाची व विरहाची सुरुवात झाली होती. पतीच्या मृत्यूचे दुःख आणि दोन्ही मुलांना घेऊन एकटीने प्रवास करण्याची भीती मनात असतानाही तिने आपल्या आईवडिलांपर्यंत पोहोचण्याचे साहस केले. तिला आता फक्त आपल्या आईवडिलांकडे आश्रय हवा होता. ती मोठ्या मुलाला बोटाने धरून आणि लहान बाळाला छातीशी धरून नदीकडे निघाली. श्रावस्तीच्या सीमेवर अचिरावती नदी दुथडी भरून वाहत होती. तिला दोन्ही मुलांना घेऊन नदी पार करणे शक्य नव्हते. तिने मोठ्या मुलाला एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि तिने लहान बाळाला घेऊन ती नदी पार करू लागली. तिने बाळाला नदीच्या पलीकडील तीरावर एका कपड्याच्या झोळीत ठेवले आणि मोठ्या मुलाला आणण्यासाठी ती परत नदीत उतरली. ती परत नदीच्या मधोमध मोठ्या मुलाला घेण्यासाठी आली.
नदीचा प्रवाह खूप वेगवान होता. ती मोठी लाट पार करत असतानाच तिने पाहिले, आकाशातून एक शिकारी पक्षी झेपावला आणि तिच्या नुकत्याच जन्मलेल्या लहान बाळाला घेऊन उडाला. पटाचाराने लगेच किंचाळी मारली. तिने हात हलवून आणि ओरडून त्या शिकारी पक्षाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, पण नदीच्या किनाऱ्यावर असलेला तिचा मोठा मुलगा सिद्धार्थ आईला हातवारे करताना पाहून गोंधळला. त्याला वाटले की त्याची आई त्याला पाण्यात बोलावून हाक देत आहे. आईच्या आशेने त्याने मोठ्या उत्साहाने नदीच्या पात्रात पाऊल ठेवले आणि पुराचा वेग प्रचंड असल्याने लहानगा सिद्धार्थ पाण्यात उतरताच क्षणार्धात लाटेत वाहून गेला. पटाचाराच्या डोळ्यांसमोर एका क्षणात तिची दोन्ही मुले नाहीशी झाली. एकाला शिकारी पक्षाने नेले तर दुसरा पुराच्या पाण्यात वाहून गेला आणि निसर्गाच्या क्रूर नियमापुढे तिचे काही चालले नाही. पटाचाराने एका क्षणात आपले सर्व काही गमावले होते. पती, 2 मुले, आता तिच्याकडे काहीच नव्हते. तिचे मन या दुःखाच्या धक्क्याने पूर्णपणे बधीर झाले. पती आणि दोन्ही मुलांना गमावल्यानंतर पटाचारा वेडी झाली. तिला शुद्ध राहिली नाही. ती आक्रोश करत श्रावस्तीच्या दिशेने धावू लागली. तिला काहीही समजत नव्हते. तिला फक्त तिच्या आईवडिलांकडे आश्रय हवा होता. ती श्रावस्तीत पोहोचली. दूरवर तिला एका स्मशानात 3 चिता जळताना दिसल्या. तिची वेडी नजर तिथे स्थिरावली. तिने एका माणसाला थांबून विचारले, "अहो, या चिता कोणाच्या आहेत? मला माझ्या आईवडिलांना भेटायचे आहे." तो माणूस म्हणाला, "बाई, तू वेडी झाली आहेस का? काल रात्री झालेल्या भयानक वादळात येथील श्रेष्ठींचे घर कोसळले. दुर्दैवाने श्रेष्ठी, त्यांच्या पत्नी आणि त्यांचा तरुण मुलगा म्हणजेच पटाचाराचा भाऊ असे तिघेही त्या ढिगाऱ्याखाली सापडून मरण पावले. त्यांच्यावरच इथे अंत्यसंस्कार होत आहेत." पटाचाराला हा धक्का सहन झाला नाही. ज्या आधाराच्या शोधात ती इथे आली तोही आता संपला होता. पटाचाराच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या संपूर्ण कुटुंबाचा एकाच दिवसात काही तासांच्या अंतरात नाश झाला होता. एकाच दिवशी पती, दोन्ही मुले आणि आई, वडील, भाऊ. तिला शुद्ध राहिली नाही. तिने आपल्या अंगावरचे कपडे फाडून नग्न अवस्थेत डोक्यावर माती घेऊन आक्रोश करत तिने जमिनीवर लोळण घेतली आणि ती मोठ्याने आक्रोश करू लागली, "मी कोणासाठी जगू? माझे कोणीच नाही, मला वाचवा." पटाचारा वेड्यासारखी स्मशानात धावली. तिथे अजूनही धुराचे लोट दिसत होते. ती जमिनीवर पडली आणि जोरजोरात आक्रोश करू लागली. तिच्या भावनांचा स्फोट झाला. तिचे दुःख इतके तीव्र होते की ते फक्त एका व्यक्तीचे दुःख नव्हते, तर संपूर्ण जगाच्या दुःखाचे प्रतीक होते. ती ओरडत असताना जवळच्याच विहारात भगवान बुद्ध उपस्थित होते. त्यांच्या शांत, करुणामय चेहऱ्याने आणि दिव्य शांततेने अनेकांना शांती मिळाली होती. काही लोकांनी पटाचाराला पाहिले आणि म्हणाले, "या वेड्या बाईला बुद्धांकडे घेऊन जा. कदाचित तेच हिचे दुःख दूर करू शकतील." ती ओरडत असताना लोकांनी तिला बुद्धांच्या विहाराजवळ आणले. ती नग्न, वेडी आणि मातीने माखलेली होती. पटाचाराला बुद्धांच्या समोर आणले गेले. तिच्या डोळ्यात केवळ वेदना आणि निराशा होती. ती ओरडून म्हणाली,
मला माझे कुटुंब परत द्या, मला माझे प्रेम परत द्या. बुद्धांनी शांत आणि करुणामय नजरेने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, पटाचारा, तू शुद्धीवर ये. तू कशासाठी रडत आहेस? तू कोणासाठी रडत आहेस? बुद्धांच्या शब्दांनी तिच्या वेड्या मनाला एक जोरदार धक्का दिला. तिला तात्पुरती शुद्ध आली. तिने बुद्धांच्या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. एक सज्जन व्यक्ती लगेच धावून आला आणि त्याने पटाचाराला वस्त्रे दिली. तिने ती परिधान केली आणि बुद्धांच्या पायथ्याशी बसून अश्रू ढाळू लागली. बुद्धांनी शांतपणे तिच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाले, पटाचारा, तू ज्या दुःखाने ग्रस्त आहेस ते केवळ तुझे नाही, सर्वत्र दुःख आहे. तुझा आक्रोश कशासाठी आहे? एक क्षण असा नाही, एक व्यक्ती अशी नाही जी आपल्या प्रियजनांना गमावत नाही. तुझ्या प्रियजनांना ज्या रस्त्याने जायचे होते त्या रस्त्याने ते गेले आहेत. तू ज्या अश्रूंनी रडत आहेस त्या अश्रूंची धार समुद्राच्या पाण्यापेक्षाही मोठी आहे. सत्य हे आहे की या जगात सर्व काही अनित्य आहे. जन्मलेल्या प्रत्येक गोष्टीचा अंत निश्चित आहे. शोक करून तू त्यांना परत आणू शकत नाहीस, पण तू स्वतःच्या आत्म्याचा नाश करत आहेस. पटाचाराने बुद्धांचे वचन ऐकले. तिच्या मनावरचा दुःखाचा भार थोडा हलका झाला. तिच्या डोक्यात हे सत्य घुसू लागले की तिचे दुःख मोह या भावनेतून निर्माण झाले आहे आणि हे दुःख केवळ तिचे नाही तर जगातील प्रत्येक माणसाचे आहे. बुद्धांनी तिला उपदेश केला, पटाचारा, या जगात अशी एकही व्यक्ती नाही जिने कधी कोणा प्रिय व्यक्तीला गमावले नाही. जन्मलेल्या प्रत्येक जीवाला मरण अटळ आहे. या शरीराचा आणि या नात्यांचा मोहच तुझ्या दुःखाचे मूळ आहे. दुःख हे आहे कारण तू अनित्यता हे सत्य स्वीकारायला तयार नाहीस. पटाचाराला बुद्धांचे बोलणे हे तिच्या हृदयात खोलवर भिडले. पटाचाराने त्या क्षणी बुद्धांना शरण जाऊन प्रवज्जा घेण्याची इच्छा व्यक्त केली. तिने त्वरित प्रवज्जा घेतली आणि ती भिक्खुनी पटाचारा बनली. पण तिची साधना सोपी नव्हती. जेव्हा ती ध्यानात बसायची तेव्हा तिला वारंवार आपल्या मुलांचे आणि पतीचा चेहरा आठवायचा. तिचे मन पुन्हा पुन्हा दुःखाच्या खोल गर्तेत खेचले जायचे. पण हे तिचे सर्वात मोठे साहस होते. बाह्य जगाशी लढण्याऐवजी आपल्याच तीव्र भावनांशी लढणे. एके दिवशी ध्यान करताना ती पाण्याने भरलेल्या एका भांड्याकडे पाहत होती. ती पाणी ओतून पुन्हा भरायची, पुन्हा ओतून भरायची. ती स्वतःशीच बडबडत होती, मी किती पाणी ओतले ते परत कधीच येत नाही. बुद्धांनी तिची ही अवस्था समजली. त्यांनी तिला बोध दिला, पटाचारा, तू जसे हे पाणी पाहत आहेस तसेच मानवी जीवन आहे. तरुण, प्रौढ आणि वृद्ध तिन्ही अवस्थेतील लोक अशाच प्रकारे एकामागून एक नष्ट होत आहेत. हे शरीर पाण्याचे भांडे आहे जे एक दिवस तुटणारच आहे. तुला या भांड्यावर आणि त्यातील पाण्यावरचा मोह सोडावा लागेल. हे ऐकून पटाचाराला अंतिम सत्य जाणवले. तिला कळाले, मी आणि माझे या विचारातच सर्व दुःख दडलेले आहे. तिने आपल्या भूतकाळातील सर्व दुःखे स्वीकारली आणि त्या दुःखांच्या मूळ कारणाचा नाश करण्याचे साहस केले. तिने आपली साधना इतकी तीव्र केली की काही दिवसातच तिने अर्हत पद प्राप्त केले.
तिच्या वेदनांची जागा आता प्रज्ञेच्या प्रकाशाने घेतली होती. तिचे डोळे आता केवळ करुणेने भरलेले होते. ती आता केवळ स्वतःच्या दुःखातून नाही तर जगातील सर्व दुःखातून मुक्त झाली होती. भिक्खुनी पटाचारा नंतर स्वतः दुःखी स्त्रियांसाठी एक आधारस्तंभ बनली. ज्या स्त्रियांनी आपल्या कुटुंबाला गमावले होते, ज्या शोकात होत्या, त्या सर्व स्त्रिया पटाचाराकडे येत असत. ती त्यांना आपल्या जीवनाची कथा सांगून बुद्धांचा धम्म शिकवायची. तिने सत्याचे आणि साहसाचे प्रतीक बनून अनेकांना दुःखातून बाहेर काढले आणि प्रज्ञेचा मार्ग दाखवला. मित्रांनो, पटाचाराची कथा हे शिकवते की मानवी जीवनात दुःख अटळ आहे आणि ते कधीकधी इतके तीव्र असू शकते की ते आपल्याला वेडे करू शकते. परंतु या दुःखातून पळून जाण्याऐवजी त्याला स्वीकारणे, साहस करणे आणि दुःखाच्या मूळ कारणाचे सत्य ओळखणे यातच खरी मुक्ती आहे. पटाचाराने आपल्या तीव्र दुःखालाच आपल्या निर्वाणाचा मार्ग बनवला. तिचे जीवन दुःखातून प्रज्ञेकडे जाण्याचे महान साहस बनले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास लाईक करून आपल्या मित्र व परिवारास नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमो बुद्धाय.